आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा पोलीस ठाणे येथे नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी रुजू झाल्यापासून 15 दिवसाच्या आत दुसरी मोठी कारवाई केली आहे। 5 दिवसांपूर्वी त्यांनी आरावेजवळ 21 लाखांची 2 क्विंटल अफू मुद्देमाल सह जप्त केले होते। दिनांक 16 ऑगस्ट रोजी भडणे येथील एका शेतामध्ये सुरू असलेल्या बनावट देशी दारू कारखाना त्यांनी आणि त्यांच्या चमूने उद्ध्वस्त केलाय। सदर कारवाईत एकूण 1,23,358 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यामुळे शहरात एकच खळबळ उडाली। गेल्या अनेक महिन्यांपासून हा बनावट देशी दारू निर्मिती करणारा कारखाना सुरू होता। त्या ठिकाणी एका नामांकित देशी दारू ब्रँडची कॉपी करून बनावट दारू निर्मिती आणि विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती शिंदखेडा पोलिसांना मिळाली होती। गुन्हे शाखेच्या पथकाने या बनावट दारू कारखान्यावर छापा टाकला। तेथे पोलिसांना बॉटलिंग प्लांट आणि पॅकिंग युनिट आढळून आले। या कारखान्यात देशी दारू टँगो पंच या कंपनीच्या देशी दारूच्या नकली मालाची निर्मिती केली जात होती अशी माहिती मिळाली आहे। या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयित आरोपी ही नकली दारू तालुक्यातील अवैधरित्या किरकोळ विक्रेत्यांना विकत होते। आरोपींकडून 70,560 रुपये किमतीचे एकूण 21 पुठ्यांचे सीलबंद खोके, प्रत्येक खोक्यामध्ये देशी टँगो पंच कंपनीचे लेबल असलेल्या 180 मिलीलीटर मापाच्या दारूच्या बाटल्या, प्रत्येक खोक्यात 48 सीलबंद दारूच्या बाटल्या अशा एकूण 1008 नग, तसेच एक प्लास्टिकच्या निळ्या रंगाचा 250 लिटर मापाचा ड्रम, त्यामध्ये सुमारे 200 लिटर स्पिरिट सदृश्य द्रव असलेले प्रति लिटर 200 रुपये लिटर प्रमाणे आणि दारूच्या बाटल्या सील करण्यास उपयोगी येणारे एक लोखंडी कपिंग मशीन, 1000 काचेच्या 180 मिलीलीटर मापाच्या रिकाम्या बाटल्या, टँगो पंच असे छापील कागदी लेबल, फ्लेवर इसेन्स असलेले बाटलीवर 3 बर्ड्स असे लेबल असलेली एक काचेची बॉटल, 180 मिलीलीटर मापाच्या रिकाम्या फायबरच्या 450 बाटल्या, पांढऱ्या रंगाचे नरसाळे असे एकूण 1,23,358 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शिंदखेडा पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजा सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी गुलाब ठाकरे, हेड कॉन्स्टेबल अनंत पवार, पोलीस कॉन्स्टेबल कैलास चौधरी, साबिर शेख, हेमराज जाधव, रवींद्र इशी, पंकज कुलकर्णी, मुकेश भील, रुपेश चौधरी, विशाल सोनवणे, महिला कर्मचारी वैशाली वाहुडे, चालक चेतन माळी यांनी सदर कारवाई केली आहे। नमस्कार, आज आपण आलेलो आहोत शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी। शिंदखेडा पोलिसांची काल रात्री भडणे परिसरात एक धडक कारवाई त्यांनी केलेली आहे। भडणे परिसरातील एका क्षेत्रामध्ये बनावट दारू बनवण्याचा एक कारखाना त्यांनी उद्ध्वस्त केलेला आहे। त्या ठिकाणी टँगो पंच या देशी दारूची बनावट दारू बनवण्यात येत होती। त्या ठिकाणी बॉटलिंग, पॅकिंग वगैरे, त्यानंतर त्या ठिकाणी खोक्यामध्ये पॅक करून ती लोकांच्या, जनतेच्या स्वास्थ्याला अपायकारक होती अशी दारू त्या ठिकाणी बनवण्यात येत होती। आणि आपल्या शिंदखेडा पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना रुजू होऊन शिंदखेडा पोलीस स्टेशनला फक्त 15 दिवस झालेले आहेत। आणि या 15 दिवसात त्यांनी 2 मोठ्या कारवाई केलेल्या आहेत। 3-4 दिवसाआधी त्यांनी त्या परिसरात चिमठाणे ते बडसाने रोडवर आरावे जवळ अफूची एक गाडी पकडलेली होती आणि त्या गाडीमध्ये एकूण 10 लाखाचा माल होता। अफूची जे चुरा वगैरे त्याप्रमाणे तो 10 लाखाचा माल होता आणि असं एकूण गाडी वगैरे धरून त्यांनी 21 लाखाचा मुद्देमाल पकडलेला होता। आणि परत काल रात्री भडणे परिसरात त्यांच्या गुप्त सूत्रांद्वारे त्यांना माहिती मिळाली आणि त्या माहितीद्वारे त्यांनी त्या ठिकाणी रेड टाकली। त्यांच्या पूर्ण टीमने त्या ठिकाणी रेड टाकून एकूण 1,23,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि या शिंदखेडा पोलिसांची जी मोठी कारवाई या ठिकाणी झालेली आहे। तर मी सांगू इच्छितो की बाळासाहेब थोरात ज्या दिवसापासून इकडे रुजू झालेले आहेत, शहरामध्ये गुन्हेगारांच्या मनात धडकी भरलेली आहे। आज दुपारी आम्ही पोलीस पथकासमवेत शिंदखेडा शहरात पेट्रोलिंग करत असताना एक गुप्त बातमी मिळाली। भडणेगाव शिवारामध्ये एका शेतामध्ये टँगो पंच नावाची बनावट दारू बनवली जात आहे। आणि म्हणून आम्ही स्वतः PSI सूर्यवंशी, PSI गुलाब ठाकरे आणि पोलीस पथकासह गुप्त बातमीतील ठिकाणी जाऊन पाहणी केली। तर सदर ठिकाणी आम्हाला केमिकलचे ड्रम,
टँगोचे रिकाम्या बाटल्या आणि भरलेल्या बॉटल मिळाल्या. सदर ठिकाणी आम्ही 2 सरकारी पंचांना बोलवून सविस्तर पंचनामा केला. सदर पंचनामा व्हिडिओ शूटिंग मध्ये आम्ही केलेला आहे आणि सदर ठिकाणावर आम्ही केमिकलचा ड्रम, केमिकल म्हणजे स्पिरिट सदृश्य द्रव्य आणि बनावट टँगोचे बॉटल, रिकाम्या बॉटल, बूच सील करण्याचं मशीन अशा प्रकारचा मुद्देमाल एकूण 1,23,358 रुपयाचा मुद्देमाल सरकारी पंचायत जप्त केलेला आहे. सर, काही दिवसापूर्वी अफूचं ही काहीतरी मॅटर होतं आणि त्याच रोड होतं चिमठाणे तर बडसाने या रोडला आरावे क्षेत्रात ते अफू सापडले होते, त्याविषयी काही प्रतिक्रिया असेल? 11 तारखेला चिमठाणा पोलीस चौक दूरक्षेत्र क्षेत्रामध्ये चौफुलीवर आमचं पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक हुंडाई गाडी जोरात जाताना दिसली म्हणून त्याचा काही अंतरावर पाठला केला, पण ती गाडी मिळाली नाही. गाडीचा स्पीड जास्त होता. ती गाडी आरावे कडे जात असताना नवीन बनवलेल्या पुलाजवळ ती आपटली किंवा टायर खाली गेला आणि ती गाडी फिरली आणि गाडीचा टायर फुटल्यामुळे तेथील आरोपी गाडीतून पळून गेले. सदर ठिकाणी आम्ही सरकारी पंच घेऊन गेलो, पाहणी केली असता त्या ठिकाणी जवळजवळ 10,20,000 रुपयाचे आणि एक गाडी हुंडाई गाडी असं 20 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. सदर मुद्देमाल आम्ही पंचायत समितीत जप्त केला. सदर गाडी ही दिल्ली येथील चोरीची असल्याचे निष्पन्न झालेले आहे. सर, आता जे भंडणे इथे आपण टँगो पंचची फॅक्टरी पकडलेली आहे, कारखानाच म्हणूया आपण, तर त्या ठिकाणी आरोपी वगैरे काही सापडलेत? नाही, गाडी आमच्या 2 गाड्या रस्त्याने चालला असताना त्या ठिकाणाहून जवळजवळ रस्त्याने येणार जाणं वाहन दिसतं. मला असं वाटतं ते आमच्या 2 गाड्या त्यांच्या निदर्शन आल्या आणि त्यांनी मकाच्या शेताचा आधार घेऊन पसार झाले. प्रतिनिधी भूषण पवार, कॅमेरामन जितेंद्र सूर्यवंशी, शिंदखेडा. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.